देशभरातील बँकिंग नियमांमध्ये आजपासून मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावरती होणार आहे। आरबीआयने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार पैसे काढणं महाग होणार आहे। बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक असेल, तर नेमकं काय बदल होतील हे देखील आपण मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय चे गव्हर्नर श्री शशिकांत दास यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत 10 धक्कादायक सूचना जाहीर केल्या आहेत। बँकिंग क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। या नवीन नियमामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे काय आहे? बँकिंग प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे हे आहे। विशेषतः निष्क्रिय खात्याच्या व्यवस्थापनासाठी आणि बँकिंग फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे नियम महत्त्वपूर्ण ठरणार आहे। भारतामध्ये सध्या प्रत्येक नागरिकाला आवश्यकतेनुसार अनेक बँकेमध्ये खाते उघडण्याचं स्वातंत्र्य आहे। आरबीआय आतापर्यंत खात्यांचे संख्येवर कोणतेही बंधन घातले नव्हते आणि रक्कम ठेवायच्या संदर्भात पण जास्त काही नियम नाहीत। परंतु या स्वातंत्र्यामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत। अनेक लोकांकडे असलेल्या अनावश्यक बँक खाते त्यांचे निष्क्रिय होणे, त्यामुळे बँकिंग प्रणालीवर येणारा अनावश्यक भार, या सर्व बाबीचा विचार करता या 10 नवीन नियमाची आवश्यकता होती। तर 10 नियम कोणते आहे, आपण या व्हिडिओ संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गेल्या काही वर्षात भारतीय बँकिंग क्षेत्रात फसवणुकीच्या घटनांमुळे वाढ झाली आहे। अनेक प्रकरणांमध्ये बहुविध बँक खात्यांचा गैरवापर करून आर्थिक गुन्हे केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे। या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने कडक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे। बनावट खाते, काळा पैसा, बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी हे नवीन नियम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये निष्क्रिय खात्यांसाठी दंडात्मक कारवाईचा समावेश आहे। या नियमानुसार निष्क्रिय खात्यावर दंड आणि त्यासोबत तुरुंगवास पण भोगावा लागू शकतो, असे सांगितले आहे। मात्र या दंडाची आकारणी करताना विविध घटकांचा विचार केला जाईल। उदाहरणार्थ, खाते किंवा निष्काळजीपणा, निष्क्रिय आहे, खातेदारांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का, खात्यात किती शिल्लक ठेवली आहे का, इत्यादी आपण जाणून लागू केलेले 10 नियम पुढील प्रमाणे आहे। पहिला नियम, सर्व बँक खात्याची नोंदणी। प्रत्येक ग्राहकाने आपल्याकडे असलेली सर्व बँक खात्याची माहिती संबंधित बँकांना द्यावी। दुसरे आहे, व्यवहाराची पारदर्शकता। सर्व आर्थिक व्यवहार कायदेशीर मार्गाने आणि मार्गदर्शक करावेत। तिसरा नियम आहे, खात्यांचा उद्देश स्पष्ट करणे। प्रत्येक बँक खात्याचा वापर कशासाठी केला जातो याची स्पष्ट माहिती द्यावी। चौथा नियम आहे बघा, अपडेट। बँक खात्याशी संबंधित कोणतेही बदल झाल्यास त्याची माहिती बँकेला द्यावी। पाचवा नियम आहे, प्रत्येक बँक खात्यासाठी केवायसी कागदपत्र अद्ययावत असणे आवश्यक आहे। सहावा असणार आहे बघा, पत्ता, फोन नंबर किंवा इतर वैयक्तिक माहिती बदल झाल्यास सर्व बँकांना कळवणे। सातवा नियम आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड यासारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजांची माहिती अचूक ठेवणे। आठवा नियम आहे, नियमित व्यवहार। प्रत्येक खात्यात ठराविक कालावधीत किमान एक व्यवहार करणे। नवा ऑनलाईन बँकिंग किंवा ATM वापरून खाते निर्माण करणे। 10वा असणार आहे बघा, पासबुक अद्ययावत करणे आणि स्टेटमेंट तपासणे। 11वा नियम असणार आहे, प्रत्येक खात्यात बँकेने निर्धारित केलेले किमान शिल्लक ठेवणे। शिल्लक कमी झाल्यास लागू करणे, शुल्क घेणे। 12वा नियम असणार आहे, विविध प्रकारच्या खात्यांसाठी वेगवेगळे किमान शिल्लक याची माहिती ठेवणे। 13वा असणारा नियम बघा, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसाठी सुरक्षित पासवर्ड वापरणे। 14वा नियम असणार आहे, पिन आणि OTP गोपनीय ठेवणे। 15वा नियम असणार आहे, संशयास्पद व्यवहाराबाबत बँकेला तत्काळ सूचित करणे। 16वा नियम असणार आहे, सर्व खात्यामधील व्याज उत्पन्नाची नोंद ठेवणे। ₹1 लाख पेक्षा जास्त रक्कम जमा केल्याने आरबीआयचे लक्ष तुमच्या बचत खाते रोख रक्कम जमा करणे सोपं आहे। तुम्हाला फक्त रोख रक्कम शाखेत घेऊन जाण्याचे आणि डिपॉझिट स्लिप भरायचे आहे, परंतु हे करताना तुम्ही मर्यादा ओलांडू शकत नाही, हे लक्षात ठेवा। बचत खात्यावर रोख ठेवा मर्यादा 1 लाख आहे। बचत खात्यात ₹1 लाख पेक्षा जास्त रक्कम जमा केल्याने आरबीआयचे लक्ष वेधले जाऊ शकते आणि सर्व तपासून काही चुकीचे सापडले तर तुम्हाला दंड पण लागू शकतो। हे 10 नियम का लावले आहेत, त्याचे फायदे काय होणार आहे, पुढील जाणून घेऊया। पहिली, निष्क्रिय खात्यांची संख्या कमी होईल। दुसरा, बँकेचे किंवा प्रशासकीय कार्य सुलभ होईल।
तिसरं, बँकिंग फसवणूक किंवा नियंत्रण येईल. चौथा, ग्राहकांमध्ये जागरूकता वाढेल. पाचवा, बँकिंगमध्ये प्रणालीची कार्यक्षमता वाढेल. RBIचे नवीन मार्गदर्शक सूचना या भारतीय बँकिंग क्षेत्राच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या नियमामुळे एकीकडे बँकेचे व्यवस्थापन सुधारेल तर दुसरीकडे ग्राहकांमध्ये आर्थिक शिस्त येईल. नागरिकांच्या या नियमांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्रात अधिक मजबूत आणि विश्वसनीय होण्यास मदत होईल. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हाईट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.